मी महेश वाळुंज, अंबरनाथ, मुंबई या ठिकाणावरून आलेलो आहे. आज अभंग रॅबिट फार्मला मी भेट दिलेली आहे. एक दिवसाचं जे ट्रेनिंग होतं सरांचं, अतिशय छान असं मला ट्रेनिंग मिळालेलं आहे. प्रॅक्टिकलमध्ये जे नॉलेज दिलं, थेअरीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे मला नॉलेज मिळालेलं आहे. आणि पहिल्यांदाच मी ट्रेनिंग घेतलं, पण असं वाटलं की मला खूप आज चांगलं इथे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालेलं आहे. त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार. नमस्कार मंडळी, अभंगूमार्फत सुरू झालेल्या एका नवीन फार्मवरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. अंबरनाथमधील चिंचपाडा येथे श्रीयुत महेश वाळुंज यांनी हे 10 युनिटने सशांचं फार्म सुरू केलेलं आहे. खूप सुंदर अशा ठिकाणी हे फार्म सुरू झालं आहे आणि महेश आणि त्यांचे सहकारी हे खूप पॅशनेटली हे काम बघत आहेत. मला तर मजा आली हे फार्म बघून आणि खूप बरंही वाटलं. तुम्हीही या फार्मचा आनंद घ्या. नमस्कार मित्रांनो, अभंग मुवमेंट या तुमच्या आवडत्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश आणि मुसावी अंबरनाथमधल्या चिंचपाडा इथून स्वागत करतो. आज आपण इथे आलो आहोत ॲडव्होकेट महेश वाळुंज यांच्याकडे, आणि त्यांनी आपल्या हा 10 युनिटने सस्यपालन सुरू केलेलं आहे. तुम्ही बघत असाल तर मेनली सगळे प्राणी हे वाईट आहेत. ते तुम्ही पॅन करायला सगळे प्राणी वाईट आहेत. सो आपण पूर्णच्या पूर्ण 100 प्राणी हे व्हाईट, न्यूझीलंड व्हाईट या जातीचे त्यांना देऊन मुंबईतल्या अंबरनाथ या ठिकाणी हे फार्म सुरू केलेलं आहे. महेश यांनी आपल्याकडे एप्रिलमध्ये ट्रेनिंग घेतली आणि त्यानंतर त्यांनी थोडा वेळ घेतला आणि मग त्यानंतर ठरवलं की येस आपण हे करायला पाहिजे. आणि मला आवडतं सांगायला मुंबईसारख्या ठिकाणी, अंबरनाथ ठिकाणी सुंदर जागा आहे ना, म्हणजे इथे हे सस्यपालन छान होईल याची मला खात्री आहे. कारण की महेशसोबत काम करणारी मुलं आहेत, काशी आहे, संदीप आहे आणि हे सगळे आहेत. आणि महेश यांचे पार्टनर पण आहेत अनंत, तेही छान काम करतात. आणि कसं आहे की मी म्हटल्याप्रमाणे याच्यामध्ये मला पॅशन, मला आवड असणं खूप गरजेचं आहे. ती आवड मला खूप छान दिसते. तर आपण लगेचच बोलू महेश यांच्याशी. महेश नमस्कार. नमस्कार. खूप बरं वाटलं तेव्हा तुम्ही आमच्या भावना. येस. महेश, तुम्ही आपल्याला ट्रेनिंग घेतलं, तुला ट्रेनिंग कसं वाटलं? ट्रेनिंग खूप छान होतं तुमच्या इथे. एकदम खूप माहिती मिळाली आणि तुमचा फार्म आहे तोही खूप चांगला फार्म आहे. प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थिअरी दोन्ही तुम्ही जे आम्हाला त्याच्यामध्ये दिलं, खूप चांगल्या प्रकारे नॉलेज दिलं. तेच म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला बरेच जण येतात की आम्हाला काम चालू करायचं आहे, पण आम्हाला ट्रेनिंग द्यायला जमलं नाही. तर ट्रेनिंग घेणं खूप गरजेचं आहे. तर कसं कुठलाही व्यवसाय तुम्ही सुरू करता त्यावेळेस त्या व्यवसायाचं नॉलेज असणं, ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. म्हणूनच ट्रेनिंग तुम्ही घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मग ठरवा की तुम्हाला कधी सुरू करायचं. तर महेश, ट्रेनिंग झालं त्यानंतर आपण तुमचे प्राणी बुक केले. आय थिंक तुम्ही पूर्ण पॅकेज घेतलं, राईट? बरोबर, पूर्ण पॅकेज. 3.5 लाखाचं पूर्ण पॅकेज दिलं आपण. त्यामध्ये काय काय मिळालं? त्यामध्ये मला प्राणी मिळाले, पिंजरे मिळाले, फीडर बॉक्स मिळाले, प्लस प्राण्यांसाठी जे आपले पाणी पिण्यासाठी ज्या वाट्या आहेत त्या वाट्या मिळाल्या, प्लस मेडिकल किट मिळाले. आणि त्यांना मेडिकल किट पण आपण समजावलेलं आहे. त्यांचा जो केअरटेकर आहे, बॉय आहे काशी. काशीला आपण मेडिसिन आज पूर्ण समजावून सांगितलं. काशीला मेडिसिन समजलं कशाला कोणती कोणती आजार तरी सांगू. बरोबर, समजा सांगितलं तुला. बरोबर. मला ती सगळी औषधं समजलेली आहेत. आपल्याकडे काही असलं तर आपण तुम्हाला 24/7 सपोर्ट करायला हवा. काही असं चांगलं फोन करा. अंबरनाथमध्ये आपले मीटचे बाहेर पण आहेत, तुम्ही त्यांना पण सांगणार आहे. तुम्हाला जर मटण हवं असेल तर तुम्ही नक्कीच या फॉर्मला कॉन्टॅक्ट करा. त्यासोबत अंबरनाथमध्ये बायोसायन्सच्या लॅब्स पण आहेत. सो ऑलरेडी महेश यांचे कॉन्टॅक्ट आहेत तिथे, सो आपण तिथे अप्रोच करणार आहोत. खूप छान आहे मित्रांनो. आणि मी आधी म्हटलं की मुंबईमधनं जी माणसं आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही कारणास्तव तुमचं ट्रॅव्हलिंग होत नाही, की गाड्या कॅन्सल होत आहेत, पाऊस खूप जास्त आहे, डिस्टन्स खूप जास्त आहे. तर आपण पुढे मागे अंबरनाथच्या या ठिकाणी वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न करतो. नाही तुम्हाला मी सांगेन नेक्स्ट वर्कशॉप कधी असेल, कुठे असेल. तर मुंबईवरून ज्यांना सस्यपालन करायची इच्छा आहे आणि आमच्यापर्यंत यायला जमत नाही आहे, त्यांच्यासाठी आपण अंबरनाथमध्ये वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न करू. ऑब्व्हियसली महेश यांच्याशी कन्सल्ट करू आपण कसं काय आणि आपण ठीक आहे. तर महेश, ऑल सेट. थँक्यू. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. त्याच्यात एक खूप दिवसापासूनची इच्छा होती फार्म लाईफ जगायची आपल्याला. येस. जशी माझी जनावर आहे तिकडे तसेही प्राणी खूप चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय फार्म लाईफमध्ये. आणि मी ह्यांचं जे लोकेशन आहे त्याचं पण शॉर्ट टाकेन.
छान लोकेशन आहे मित्रांनो. आणि जर तुमचे मित्र असतील ज्यांना एका दिवसासाठी ऑफबीट लाईफ जगायचं असेल तर नक्कीच या लोकेशनला या. फार्म लाईफ आहे, खूप छान आहे, सुंदर आहे, गाई पण आहे त्याच्यात पण शॉर्ट आहे. आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला इथे येऊन खूप बरं वाटेल. मुंबईतल्या धकाधकीच्या जीवनातून थोडे सुखाचे क्षण असतील तर अंबरनाथच्या चिंचपाड्यातल्या या फार्मला नक्की भेट. मित्रांनो, तसे मला असे छान छान व्हिडिओ पुन्हा तुमच्या समोर येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.